नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण मराठवाड्यामध्ये बनवला जाणारा एसूर कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर हा एसूर म्हणजे कालवण मिळून येण्यासाठीचं प्रीमिक्स असतं। तर हे प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर हे प्रीमिक्स फक्त 2 चमचे टाकलं तरी सुद्धा खूप मस्त गावरान चव येते कालवणाला आणि कालवण मिळून सुद्धा येतं। तर हा एसूर कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया हा एसूर बनवायला। तर इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। तर 1 वाटी आपल्याला बाजरी लागणार आहे, अर्धी वाटी हरभरा डाळ लागणार आहे आणि पाव वाटी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मी, पाव वाटी तीळ घेतलेले आहेत। तर पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत। हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि कांदा इथे मी अर्धा किलो कांदा सुकवून घेतलेला आहे, वाळवून घेतलाय, तर कुरकुरीत वाळवून घ्यायचा आहे। आणि इथे खोबरं सुद्धा घेतलेलं आहे। तर खोबरं 1.5 वाटी घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता किसून खोबरं 1.5 वाटी घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आधी आपण बाजरी भाजून घेणार आहोत। तर खूप मस्त खरपूस अशी बाजरी आपल्याला भाजून घ्यायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही बाजरी भाजून घ्यायची आहे। तर व्यवस्थित असं थोडंसं असं हलवलं की व्यवस्थित भाजली जाते, सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजली जाते। तर बाजरी भाजत आली की खूप मस्त सुगंध सुटतो। तर ही बाजरी भाजलेली आहे, काढून घेतली। आता यामध्ये हरभरा डाळ टाकूया आणि हरभरा डाळसुद्धा आपण खमंग अशी भाजून घेणार आहोत। खूप मस्त चव येते या एसूरमुळे कालवणाला, रस्सा भाजीला। तर हे एसूर आहे ना, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं। तर हे एसूर म्हणजे काही ठिकाणी यामध्ये मिरचीसुद्धा टाकली जाते, त्याला एसूर मसालासुद्धा म्हणतात। तर मिरची आणि खडे मसालेसुद्धा टाकले जातात। तर इथे आपली हरभरा डाळ भाजलेली आहे, काढून घेतली। आता यामध्ये मुगाची डाळ टाकून आपण भाजून घेऊया आणि उडीद डाळ आणि तांदूळसुद्धा टाकलेले आहेत। तर हे एकत्रच आपण भाजून घेणार आहोत। तर हे व्यवस्थित असं आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। खूप मस्त चव येते कालवणाला आणि कालवण मिळून येतं। तर बेसिक एसूर कसा बनवायचा असतो तर ते मी इथे दाखवत आहे। आणि हा एसूर मी थोडंसं माझ्या पद्धतीने बनवलेला आहे, कारण यामध्ये मी कांदा सुकवून घातलेला आहे। तर हा एसूर महिनाभर आरामात टिकतो। तर गावाकडे सुद्धा म्हणजेच मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये हा एसूर जास्त प्रमाणात बनवून ठेवतात, पण खूप जास्तसुद्धा बनवून ठेवायचं नाही, कारण यामध्ये बाजरी घातलेली असते आपण। तर बाजरी थोडीशी म्हणजे कालांतराने काही दिवसांनी थोडी कडवट लागू शकते, त्यामुळे खूप जास्तसुद्धा बनवून ठेवायचं नाही, फक्त महिनाभरासाठी आपण बनवून ठेवू शकतो। तर तुम्ही बघू शकता इथे मी तीळसुद्धा भाजून घेतलेत आणि तांदूळ डाळीसुद्धा भाजून घेतलेल्या आहेत। तर आता यामध्ये कांदा आपण घालणार आहोत आणि कांदा मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजणार आहोत। कांदा ऑलरेडी मी कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घेतलेला आहे। कांदा घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही कांदा नसाल घालत तर नाही घातला तरी चालेल, पण कालवणाला खूप मस्त चव येते आणि एसूरसुद्धा खूप छान असा बनवून तयार होतो या कांद्यामुळे। तर म्हणजे पावसाळ्यात वगैरे कांदा वाळण्याची म्हणजे सोय नसते किंवा ऊन नसतं, म्हणून पावसाळ्यात नाही कांदा घातला किंवा कांदा नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण कांदा घालून तुम्ही नक्की एसूर एकदा बनवून पहा, खूप छान बनतो आणि कालवणसुद्धा खूप छान बनतं। तर आता इथे खोबरंसुद्धा घातलेलं आहे मी। तर सुकं खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि किसलेलं खोबरं हे 1.5 वाटी घेतलेलं आहे मी आणि हे खोबरंसुद्धा आपण मस्त खरपूस असं भाजून घेणार आहोत। कांदा आणि खोबरं आपण वेगळं वाटणार आहोत। तर खोबरं चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खोबरं लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे आपल्याला आणि कांदासुद्धा मी लो फ्लेमवरतीच भाजून घेतलेला आहे। तर मीडियम फ्लेमवरती कांदा आणि खोबरं करपेल म्हणून लो फ्लेमवरती भाजायचं आहे। आणि आता हे थंड व्हायला ठेवून दिलं होतं मी, तुम्ही बघू शकता इथे थंड झालेलं आहे हे। आणि आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर हा कांदा आणि खोबरं तोपर्यंत थंड होईल। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची पावडर करून घ्यायची, पीठ करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय इथे मी हे पीठ करून घेतलेलं आहे, याचं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे कालवणाला वापरायचं कसं तर थंड पाण्यामध्ये हे 2 चमचे आधी मिक्स करायचं। 1 वाटी थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 2 चमचे हे प्रीमिक्स घालायचं, म्हणजे हा एसूर घालायचा आणि मिक्स करायचं आणि हे कालवणाला तुम्ही घालू शकता। तर कांदा आणि खोबरंसुद्धा मी इथे वाटून घेतलेले, हे यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हाताने मिक्स होत नसेल तर आपण मिक्सरलासुद्धा आपण असं मिक्स करू शकता। तर हे आपलं गावरान पद्धतीचं एसूर बनवून तयार झाले। खूप मस्त भन्नाट अशी गावरान चव येते कालवणाला आणि हा एसूर आहे ना
गावाकडे कार्यक्रम असतील ना, तर कार्यक्रमांमध्ये किंवा मग कंदुरी या म्हणजे अशा कार्यक्रमांना हा येसूर वापरला जातो आणि हा येसूर घरोघरीसुद्धा बनवला जातो. तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तर तुमच्या भागामध्ये हा येसूर कसा बनवला जातो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या येसूरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. तर इथे आपला गावरान पद्धतीचा हा मराठवाड्यातला येसूर बनवून तयार झाला. तर मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये हा येसूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तर मी हा येसूर बेसिक येसूर कसा असतो तो दाखवलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा येसूर बनवा आणि 2 चमचे हा येसूर कालवणाला टाका आणि गावरान कालवणाची चव चाखा. तर हा येसूर नक्की ट्राय करा, ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि ही रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.